आईसाठी काय आणता? तुम्ही घरी जाताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं मला सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना केली आहे? पाहिलंय काय शेवटची ऑनलाईन कधी आली आहे? तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कोणी बोललं ना तिचं मन येतं भरून. परंतु आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. ती लक्षात ठेवून आपल्या बाळासाठी हात पसरते, कधी दैवापुढे, देवापुढे, नशिबापुढे. लक्षात ठेवून ती आपल्या बाळासाठी हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने गडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अरे उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? अरे उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचाच ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचाच ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा, जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. डोक्यावरची पगडी म्हणून बसते ती मुलगी, मनगटावर हक्काने बसते ती बहीण, चुलीजवळ मायेने बसते ती आई, तिजोरीवरच्या स्वास्तिक म्हणून बसते ती बायको, अंगणातली तुळस म्हणून बसते ती सून, चहामध्ये इलायची म्हणून पडते ती मैत्रीण, आणि गोष्टीच्या दुनियेत घेऊन जाते ती आजी, आणि मंदिराच्या गाभाऱ्यात बसते ती देवी. इतकं सोपं आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.